या माझ्या हिरोला टेरेसवरती घेऊन आले होते मी गाडी खेळायला, पण गाडीची अवस्था बघितली का? अद्विक काय करतो माहितीये का, अशी मुठीमध्ये माती घ्यायची आणि गाडीवरती उधळायची. मग गाडी ना ती काळ्याची पांढरी व्हायला काय टाइम लागणार आहे का? नंतर मी अद्विकला म्हटलं गाडीमध्ये बसू दे, पण बसू देत नव्हता. मग आमची चिव मला काय काय समजून सांगत होती आणि अद्विक बघितलं का गाडीमध्ये कशी बसू दे म्हणती म्हणून एवढा चिडत होता. त्याच्यानंतर मग लेकरांना खाली घेऊन आले आणि म्हटलं चला मसाला पाव बनवूया. जे की हे पाव ना काल आईने आमच्यासाठी चहा सोबत खायला घेतले होते, पण ते काय संपले नाही. मग म्हटलं टाकून देण्यापेक्षा त्याचा ना छान असं काहीतरी खाण्यासाठी बनवूया. तर मी बनवत होते मसाला पाव. तरी त्यांना चॉपर मध्ये मी 2 कांदे घेतले होते, ते मस्त बारीक करून घेतले. 2 टोमॅटो बारीक केले आणि माझ्याकडे शिमला मिरची काय नव्हती, ती कधीच नसते. जेव्हा मला काय बनवायचं नसतं ना तेव्हा शिमला मिरची मला फ्रीज मध्ये दिसेल आणि जेव्हा काय बनवायचं असेल तेव्हा शिमला मिरची संपलेली असते. त्याच्यामुळे जाऊ द्या म्हटलं. कांदा टोमॅटोनी पण मसाला पाव खूप छान होतो. त्याच्यानंतर पॅन वरती तेल टाकलं, कांदा टोमॅटो मस्त टाकून ना त्याला एकदम गाळ होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि गाळ झालेलं वाटलं की मॅशरनी मॅश करायचं. मग त्याच्यामध्ये टाकायचे लागल तेवढे मसाले, म्हणजेच पावभाजी मसाल्याचा एखादा पॅकेट टाकायचं, थोडंसं लाल तिखट, थोडंसं रेड फूड कलर आणि मस्त असं मॅश करायचं. याच्यामध्ये ना मीठ पण टाकलं होतं, पण ते काय माझ्याकडून शूट झालं नाही, कारण मिठाशिवाय कुठल्याच पदार्थाला टेस्ट येत नाही. मग याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं लागेल तसं आणि मस्त असं मॅश करून घ्यायचं, कारण पाण्याने ना एकदम असं हे गाळ होतं आणि सेम पावभाजी सारखं दिसतं. कारण प्रत्येक वेळेस ना मी पावभाजी टाकून मसाला पाव बनवत असते, पण यावेळेस पावभाजी वगैरे काय नाही, फक्त कांदा आणि टोमॅटो याच्यानेच मसाला पाव मी बनवणार होते आणि दिसायला पण ते सेम पावभाजी सारखं दिसत होतं. मग म्हटलं चला एवढं बनवलंय ना तर बघूयाच खरं कसं होतंय. मग सगळे पावाला ना मसाला लावून घेतला आणि मग म्हटलं लास्टला ना सगळे पाव असे भाजून घेऊ. मग मस्त याला ना लाल खरपूस होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि मग याच्यावरती टाकली थोडीशी कोथिंबीर, म्हणजे छान दिसलं पण पाहिजे ना हे, जसं टेस्टला छान लागते तसं. मग भाजून तर मस्त रेडी झालं होतं. मग प्लेटीमध्ये काढून घेतलं आणि याच्यावरती परत वरतून पण कोथिंबीर टाकली. आता म्हटलं टेस्ट करून बघूया कसं झालंय. पण त्या अगोदरच हे माझं पिल्लू झोपेतनं उठलं होतं, मग त्याला घेऊनच म्हटलं खाऊन बघूया अगोदर कसं झालंय. एवढं छान लागत होतं ना, म्हणजे वाव, खरंच खूप मस्त लागत होतं. तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा, फक्त कांदा आणि टोमॅटो पासून बनवलेला मसाला पाव. त्याच्यानंतर संध्याकाळी पप्पा आल्यानंतर हे माझा हिरो मोबाईल घेऊन बसला होता एबीसीडी बघत. त्याला एबीसीडी खूप आवडते. त्याच्यानंतर हे माझे केस बघितले का, म्हटलं केसांना ना तेल लावून घेऊ. तर केस ना मस्त धुल्यानंतर ना असे बाउन्सी तरी होतात, नाही तर कर्ली तरी होतात. मग तेल लावल्यानंतर तो पूर्ण चंपी, पण मला तसंच आवडतं कारण माझं डोकं रिलॅक्स राहतं. त्याच्यानंतर परत मला परीच्या शाळेची ड्युटी लागली होती, जे की ते थोडंसं काम राहिलं होतं तेच करून घ्यायचं होतं. त्याच्यावरती थोडीशी क्रिएटिव्हिटी केली होती आणि फायनली डन झालं होतं, कारण तिला उद्या शाळेमध्ये द्यायचं होतं, त्याच्यामुळे ते आज कम्प्लीट करावंच लागलं असतं. तर असा होता माझा आजचा दिवस. चला बाय.